नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप भारी आहे. तो म्हणजे प्राचीन जागतिक व्यापार. विचार करा, असा एक काळ जेव्हा ना विमाने होती ना आधुनिक जहाजे, तरीही संपूर्ण जग एका धाग्यात जोडलेलं होतं. हे कसं शक्य झालं असेल? एका रहस्यमय ऐतिहासिक दस्तऐवजामुळे याचा उलगडा होतो. चला तर मग थेट या ऐतिहासिक प्रवासात डुबकी मारूया. आपला आजचा हा प्रवास 4 टप्प्यांतून जाणार आहे. सर्वात आधी आपण या प्राचीन खलाशांच्या पुस्तकाविषयी जाणून घेऊ. मग आपण त्यांचे प्रत्यक्ष व्यापार मार्ग शोधू. त्यानंतर भारत जागतिक व्यापाराचं केंद्र कसं होतं ते पाहू. आणि शेवटी या प्राचीन जागतिकीकरणाच्या पहाटेचा वेध घेऊ. पहिला टप्पा, प्राचीन खलाशांचे मार्गदर्शक पुस्तक आणि एका प्राचीन रहस्याचा उलगडा. आता हे लक्षात घ्या, हा कोणताही देवदेवतांचा किंवा कवितांचा ग्रंथ नाहीये. हे चक्क एक लॉगबुक आहे. समुद्राशी 2 हात करणाऱ्या खलाशांचं आणि व्यापाऱ्यांचं अत्यंत प्रॅक्टिकल असं हे मॅन्युअल आहे. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं थोडंसं जड वाटणारं नाव. पेरिप्लस हा ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो किनारपट्टीचा प्रवास करणे. आणि एरिथ्रियन सी हे तांबडा समुद्र, अरबी समुद्र आणि पश्चिम हिंदी महासागराचं एकत्रित प्राचीन नाव होतं. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर हे तांबड्या समुद्राच्या आणि हिंदी महासागराच्या किनाऱ्यांवर कसं जायचं याचं एक रेडी रेकनरच आहे. आता हे पुस्तक लिहिलं कधी गेलं तर साधारणपणे इसवी सन 40 ते 70च्या आसपास. याचाच अर्थ पहिल्या शतकातील व्यापार आणि उलाढालीचं हे अगदी फर्स्ट हँड किंवा प्रत्यक्षदर्शी असं वर्णन आहे. पण येथेच इतिहासातलं एक फार मोठं रहस्य दडलंय. इतका महत्वाचा आणि अचूक दस्तऐवज ज्यांनी लिहिला तो नेमका होता कोण? या प्रश्नाचं ठाम उत्तर आजही कोणालाच माहीत नाहीये. जरी या लेखकाचं नाव आपल्याला माहीत नसलं तरी या पुस्तकातल्या पुराव्यांवरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. याचं लिखाण खूपच प्रॅक्टिकल आहे. प्रवासातील अचूक अंतरे, प्रत्यक्ष बाजारातील अनुभव यात भरलेले आहेत. यावरून हे तर नक्कीच जाणवतं की हा लेखक कुणी वाड्मय लिहिणारा विद्वान नव्हता. तो रोमन इजिप्तमध्ये राहणारा एखादा पक्का व्यापारी, नौदल अधिकारी किंवा हाडाचा खलाशीच असला पाहिजे. दुसरा टप्पा, प्राचीन व्यापार मार्ग म्हणजेच प्राचीन प्रवासाचा आराखडा. पुस्तकाच्या उगमाकडून आता आपण प्रत्यक्ष प्रवासाकडे वळूया. या मॅन्युअलमध्ये प्रवासाचा कसा हुबेहूब नकाशा दिलाय ते आता आपण पाहू. चला पुढे जाऊया आणि हा प्रवास कसा उलगडतो ते पाहूया. यात खलाशांचा मार्ग एकदम क्रमाने दिलेला आहे. टप्पा 1 मध्ये इजिप्तपासून सोमालियापर्यंतचा आफ्रिकन किनारा येतो. त्यानंतर टप्पा 2 मध्ये लागतो तो येमेन आणि अरेबिया फेलिक्सचा अरबी किनारा. आणि अंतिम टप्पा 3 म्हणजेच आपला भारत. अगदी एखाद्या आधुनिक सप्लाय चेन मॅन्युअलसारखं हे टप्प्याटप्प्याने पुढे जातं. हे पुस्तक किती सविस्तर होतं याची तुम्ही नुसती कल्पना करा. यात प्रत्येक बंदराची अक्षरशः इत्थंभूत माहिती आहे. तो प्रदेश कोणता, तिथले राजे कोण आहेत, ते बंदर सुरक्षित आहे की नाही आणि सर्वात महत्त्वाचं तिथे विकायला काय मिळेल, हे सगळं या एकाच दस्तऐवजात वाचायला मिळतं. पण विचार करा, एवढा लांबचा पल्ला गाठायचा कसा? आणि इथे ज्या पुस्तकातली एक अफलातून वैज्ञानिक नोंद समोर येते, मान्सूनचे वारे. खलाशांना हे पक्क माहीत होतं की भारतात पोहोचण्यासाठी नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांवर स्वार व्हायचं आणि काम झालं की रोममध्ये परतण्यासाठी ईशान्य मान्सूनच्या वाऱ्यांची मदत घ्यायची. हे म्हणजे समुद्रात प्रवास करण्यासाठी एखादा चीट कोड सापडल्यासारखंच होतं. याच नैसर्गिक चक्रामुळे इतक्या दूरचा व्यापार शक्य झाला. तिसरा टप्पा, भारत जागतिक व्यापाराचं केंद्र. आता आपण या पुस्तकातल्या सर्वात सविस्तर आणि महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलो आहोत. प्राचीन जगाचा केंद्रबिंदू आणि व्यापाराचा मुकुटमणी म्हणजेच भारत. या ग्रंथात भारतीय उपखंडातल्या अनेक गजबजलेल्या आणि प्रसिद्ध व्यापार केंद्रांचा उल्लेख आहे. पश्चिम भारतातलं बारी गाजा म्हणजेच आजचं भरूच, सोपारा, कल्याण आणि मुझिरीस, तसंच काळ्या मिरीचं प्रमुख केंद्र असलेला मलबार किनारा आणि पूर्व भारतातलं ताम्रलिप्त. ही सगळी त्या काळी जागतिक व्यापाराची प्रमुख ठाणी होती. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की प्राचीन काळात भारताचा व्यापार किती अवाढव्य होता. भारत काळी मिरी, मसाले, मोती, हस्तिदंत, रेशीम, मौल्यवान खडे आणि सुती कापड यांसारख्या लक्झरी वस्तूंची निर्यात करत असे. तर दुसरीकडे रोममधून सोने चांदीची नाणी, वाईन आणि काचेच्या वस्तूंची आयात होत असे.
रोमन साम्राज्यातली प्रचंड संपत्ती भारतीय वस्तू मिळवण्यासाठी पूर्वेकडे कशी वाहत होती याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. बरं, या संपूर्ण व्यापारातली सर्वात मौल्यवान वस्तू कोणती असेल तर ती होती काळी मिरी. होय, काळ्या मिरीला तेव्हा इतकी भयंकर मागणी होती की तिला चक्क काळे सोने म्हणजेच ब्लॅक गोल्ड म्हटलं जायचं. हे त्या काळाचं एक प्रकारचं बिटकॉईनच होतं असं म्हणायला हरकत नाही. या एकाच मसाल्याच्या पदार्थाने व्यापाऱ्यांना अक्षरशः मालामाल केलं. आता हे पुस्तक केवळ व्यापारापुरतं मर्यादित नाहीये बरं का. यात तत्कालीन भारतीय समाजाचं अत्यंत अचूक निरीक्षणही नोंदवलेलं आहे. लेखकांनी पाहिलं की भारतीय शहरं ही नुसती वस्ती नव्हती, तर ती अतिशय गजबजलेली व्यापार केंद्र होती. बंदरांवर स्थानिक राजांचं नियंत्रण होतं. एक अतिशय कडक आणि प्रस्थापित कर प्रणाली लागू होती. बाजारपेठा सुव्यवस्थित होत्या आणि भारतीय लोक शेती व हस्तकलेत प्रचंड निपुण होते. यावरून जागतिक व्यापाराला पेलवणारी एक प्रगत संस्कृती भारतात कशी अस्तित्वात होती हे समजून आपण थक्क होतो. चौथा आणि शेवटचा टप्पा, जागतिकीकरणाची पहाट आणि पेरिप्लसचा वारसा. आता थोडा व्यापक दृष्टिकोनातून विचार करूया. या दस्तऐवजाचा आजच्या काळात आपण जो इतिहास आणि जागतिकीकरण समजतो त्यावर काय प्रभाव पडतो? पेरिप्लस या ग्रंथाचं ऐतिहासिक मूल्य खरंच शब्दांत न सांगता येण्यासारखं आहे. हा ग्रंथ भारत आणि रोममधल्या थेट सागरी व्यापाराचा पक्का पुरावा देतो. प्राचीन काळातील किनारपट्टीचा भूगोल समजून घ्यायला मदत करतो. रोमन, अरब, आफ्रिकन आणि भारतीय लोक व्यावसायिक पातळीवर एकमेकांशी कसे जोडले गेले होते हे स्पष्ट करून हा दस्तऐवज एका व्यापक जागतिक सांस्कृतिक देवाणघेवाणीचा भक्कम पुरावा आपल्यासमोर ठेवतो. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्याही ऐतिहासिक साधनाप्रमाणे या दस्तऐवजालाही काही मर्यादा आहेतच आणि आपण त्या निष्पक्षपणे मान्य करायला हव्यात. या ग्रंथाचा लेखक आजही अज्ञात आहे. त्यातली काही ठिकाणांची नावे आजच्या काळात ओळखणं कठीण जातं. वर्णनं अत्यंत संक्षिप्त किंवा काही वेळा एकांगी वाटू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ पूर्णपणे व्यावसायिक नजरेतून लिहिला गेलाय, त्यामुळे यात सांस्कृतिक इतिहासाची फारशी नोंद मिळत नाही. पण ह्या सगळ्या अभ्यासातून एक अत्यंत लक्षवेधी आकडा आपल्यासमोर येतो आणि तो म्हणजे 2000. होय, आजपासनं तब्बल 2000 वर्षापूर्वी हिंदी महासागरावरून जाणारा हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा महामार्ग अत्यंत कार्यक्षमतेने आणि अतिशय गजबजलेल्या स्थितीत अस्तित्वात होता. विचार करा, 2000 वर्षे? मग या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उरतो. जर तब्बल 2000 वर्षांपूर्वी असा प्रगत जागतिक व्यापार अस्तित्वात होता, तर आजचं आपलं जागतिकीकरण खऱ्या अर्थाने किती आधुनिक आहे? जागतिकीकरण ही काही फक्त आजची आधुनिक संकल्पना नाहीये, तर हजारो वर्षांपूर्वीच खलाशांनी आणि व्यापाऱ्यांनी रचलेला हा एक मजबूत पाया आहे. या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.